नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणी, डिजिटल क्रॉप सर्व्हे, सहाय्यक यांच्यामार्फत होणारी पीक पाहणी व ते पीक पाहणी करताना त्यांना येणाऱ्या अडचणी याबद्दल आपण बोलणार आहोत. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दिनांक 16 जानेवारी 2025 पासून सहाय्यक स्तरावरती ई पीक पाहणी, डिजिटल क्रॉप सर्व्हे या मोबाईल ॲपमधून पिकांची नोंदणी सुरू आहे. बरेचशा सहाय्यकांना काही प्रश्न किंवा काही अडचणी येत आहेत. त्या अडचणी कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जाणून घेऊ की सहाय्यकाची नेमणूक करण्यासाठी कोणते कागदपत्र आधार आहे किंवा कोणता शासन निर्णय आहे. तर दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी सहाय्यक नेमणुकीबद्दल एक शासन निर्णय पारित झालेला आहे. तो कृषी विभागाचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या संबंधित वेबसाईटवर जाऊन तो शासन निर्णय तुम्ही पूर्ण वाचू शकता. या शासन निर्णयानुसार गावचे पोलीस पाटील, कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका तसेच इतर मानधन तत्वावर काम करणारे सर्व लोक सहाय्यक म्हणून काम करू शकतात. तर हे सहाय्यकांनी पहिल्यांदा मोबाईलमध्ये आपली नोंदणी कशी करायची याबाबत पण एक सविस्तर व्हिडिओ आहे, ते तुम्ही पाहू शकता. आपण फक्त या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहे की अडचणी काय आहेत आणि भविष्यातही तुम्हाला ई पीक पाहणी सहाय्यकच्या अडचणीबाबत नोटिफिकेशन यावे असे वाटत असेल तर कृपया सबस्क्राईब बटनवर जावा, सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा. तर सगळ्यात पहिला हा सहाय्यकांचा प्रश्न आहे की एक सहाय्यक 2 गावामध्ये काम करू शकतो का? तर याचं उत्तर आहे होय. अ, पण त्याच्यामध्ये कंडिशन एकच आहे की दोन्ही गावामध्ये त्याचा जो मोबाईल क्रमांक आहे तो रजिस्ट्रेशन करताना वेगवेगळा असावा. कधी-कधी सहाय्यकाला एक असा मेसेज येतो की आपली नोंदणी प्रलंबित आहे. तर जिथे असा मेसेज येत असेल त्यांनी आपले गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जाऊन तिथून त्यांची नोंदणी अप्रूव्ह करून घ्यायची. अप्रूव्ह केल्यानंतर ते परत लॉग इन करू शकतील. नंतर काही-काही सहाय्यकांना असा मेसेज येतो की आपला मोबाईल क्रमांक अस्तित्वात आहे. याचा अर्थ असाच आहे की त्या मोबाईल क्रमांकाने त्यांनी ऑलरेडी नोंदणी केलेली आहे. तो ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून कदाचित रिजेक्ट झालेला असू शकतो किंवा प्रलंबित असू शकतो. तर तिथे जाऊन तुम्ही चेक करायचे आणि परत आपल्या दुसऱ्या मोबाईल क्रमांकावर आपण नोंदणी करायची आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की सहाय्यकांना जी शेतकरी स्तरावर झालेली पीक पाहणी आहे, ती सहाय्यकांना याच्यामध्ये उपलब्ध नसणार आहे. तर शेतकरी स्तरावर पीक पाहणी झाल्याबाबतचा एक एम-आय-एस तुम्ही गावच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून करून घेऊ शकता. उर्वरित गटांची पीक पाहणी तुम्ही आपल्या लॉग इनमधून करू शकता. तर सर्व सहाय्यकांना एक मनापासून विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांची पीक पाहणी करायची आहे व ही पीक पाहणी तुम्हाला 28 फेब्रुवारीपर्यंत चालू आहे. धन्यवाद.